स्टेबलाइजर्स आपके टीवी के लॉन्ग लाइफ के लिए। तुम हम एक साथ रात रात भर जाकर केवल टीवी देखा करते थे, लेकिन आज तुम कहाँ चले गए हो और मैं कहाँ आ गया हूँ। आज मेरे पास बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, 42 इंच का फुल HD LCD टीवी है। क्या है तुम्हारे पास? है भाई, मेरे पास भी बंगला है, गाड़ी है, बैंक बैलेंस है, 42 इंच का फुल HD LCD टीवी है और UCN का HD सेटअप बॉक्स है भाई। अरे फिर माँ कहाँ है भाई? भाई माँ घर पर है और वो UCN के HD सेटअप बॉक्स पर HD चैनल्स देख रही है भाई, और साथ में 7.1 डॉल्बी डिजिटल प्लस सराउंड साउंड में आवाज भी सुन रही है भाई, आवाज भी सुन रही है। यह टेक्नोलॉजी सिर्फ UCN HD सेटअप बॉक्स में ही है। माँ बहुत खुश है भाई, माँ बहुत खुश है। इसका मतलब है जो कुछ भी मेरे पास है वो सब बेकार है। हाँ नमस्कार, मी अमोल आणि UCNच्या स्टार संगी गप्पा गोष्टी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत। आज स्टार प्रवाहाचे बरेच मोठे दिग्गज लोक आमच्या बरोबर आहेत। सर्वात पहिले तर आमच्या बरोबर आहेत प्रोग्रामिंग हेड ऑफ स्टार प्रवाह जयेश पाटील, खूप खूप स्वागत सर तुमचं। त्याचबरोबर लक्ष या मालिकेत नव्याने येणारी रेणुका राठोड म्हणजेच श्वेता शिंदे सुद्धा आपल्या बरोबर आहे। तर श्वेता तुझंही खूप खूप स्वागत आहे। आणि सर्वांच्या परिचयाचे आहे, जेव्हा मी लहान होतो तेव्हापासून त्यांना पाहतोय आणि आता सुद्धा त्यांना पाहतोय आणि आताही तसेच डॅशिंग आणि स्मार्ट असलेले महेश कोठारे सर। महेश सर तुमचे UCN मध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार जय सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठीच आहे की स्टार प्रवाहाने सगळंच बदललं, एका नव्या रूपात तो येतो आहे, तर कसं काय सुचलं, कसं काय वाटलं आणि बरंच काही तुम्ही घेऊन येत आहे असं म्हणायला हरकत नाही की TRP हळूहळू काय पण वाढतं नक्की आहे। बेसिक थॉट असा होता की केवळ एक मनोरंजनाची वाहिनी म्हणून एक ओळख तर आमची निर्माण झालेली, पण त्यासोबत सामाजिक प्रबोधनाची आम्हाला एक जबाबदारी वाटते आणि त्यासाठी आम्हाला असं वाटलं की कुठेतरी स्वप्नाला पंख नव्हे हा आम्ही एक उपक्रम सुरू केला, ज्याच्या अन्वये मराठी स्त्री जी कणखर आहे, जी सक्षम आहे, जी नवा समाज घडवण्याची जिच्यामध्ये ताकद आहे, तिच्या स्वप्नांना नवे पंख कसे मिळतील। मग आमचे कार्यक्रम म्हणा किंवा आमच्या कार्यक्रमामधल्या व्यक्तिरेखा म्हणा, सुरुवातीला आम्ही एक सूक्ष्म आणि सुप्त बदल केला की त्या व्यक्तिरेखांच्या अन्वये आम्ही वेगळे वेगळे कथा प्रकार सुरू केले, त्याच्यामध्ये इन्स्पिरेशनल कॅरेक्टर्स बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही ते एका वेगळ्या लेवलला घेऊन गेलो, ज्याच्यामध्ये आम्ही सामाजिक उपक्रम हाती घ्यायला सुरुवात केली। तर त्याच्यात काही आमचे असे उपक्रम होते ज्याच्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना करिअरच्या संधी कशा आणि कुठे मिळू शकतात याच्यावरती पहिल्यांदाच एखाद्या मनोरंजनाच्या वाहिनी काही नवीन कार्यक्रम घेतला, तसे आम्ही बरेचसे सेमिनार्स आयोजित केले, एक्सपर्ट्सना बोलवलं आणि त्यांनी समाजावरती एक मोठा इम्पॅक्ट पडतो आणि कदाचित त्यामुळे आमचे कार्यक्रम बघण्यासाठी लोक आता फार उत्सुक होत आहेत। मी श्वेताला असा प्रश्न विचारेन की श्वेता, लक्ष्यमध्ये जी भूमिका साकारते आहे ती आहे रेणुका राठोडची आणि दर्शकांना सांगायला मला खूप आवडेल, रेणुका राठोड ही विदर्भाची असणार आहे आणि त्यामुळे बरेच विषय स्पेशल एपिसोड्स मध्ये आपल्याला कदाचित विदर्भाचे सुद्धा पाहायला मिळतील। तर श्वेताला मी हीच विचारेल, कशी आहे रेणुका राठोडची भूमिका? जसं मला माहित पडलं, वेळ आली तर ती फार इंग्रजी सुद्धा बोलते आणि वेळ आली तर मग ती तसं पण बोलते, तर तुझ्या भूमिकेबद्दल ती तशीच आहे, ती राऊडीच आहे आणि रेणुका राठोड थोडी सटक आहे, स्ट्रिक्ट आहे, ती कुठेतरी इमोशनल आहे, पण जेव्हा ती इन्व्हेस्टिगेशन करते किंवा कुठलाही गुन्हा शोधण्यासाठी कुठल्याही थराला जाणारी आहे, ती वेगवेगळे अंडरकव्हर जाते, त्यामुळे वेगवेगळे गेटअप्स घेऊन जाते असं सगळं। आणि सगळ्यात बेस्ट पार्ट, नागपूरमध्ये येऊन मला सांगायला खूप मजा वाटते या गोष्टीची की मी विदर्भातली आहे असं ते दाखवलंय, त्यामुळे इथली भाषा मी आत्मसात केली आहे। हे भोकाड झालं बे किंवा अरे तो रामनाम सत्यवर राहिलं बे, तर ते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तो त्या भाषेचा थोडासा एक लहजा दिसेल। श्वेता, खूप दिवसांपासून जी ही मालिका सुरू आहे, मी जसं की म्हटलं की 3.5 वर्षापासून ही मालिका सुरू आहे, काही होमवर्क वगैरे केलंस? कारण ऑलरेडी एका लेवलवर ते सिरियल आहे आणि तू नव्याने येतेस, म्हणजे माझ्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे, मी काही म्हणजे मी सांगू नाही शकत, चेहऱ्यावर कदाचित दिसत नाही नसेल, नक्कीच 100%, कारण एकतर ती ऑलरेडी खूप पॉप्युलर सिरियल आहे, लोक बघतात, तिथले जे कॉप्स आहेत ते खरेच वाटतात, ते रिअलच वाटतात, त्यामुळे मला त्या गँगमध्ये आता सामील व्हायचंय, आय एम गोइंग टू बी अ कॉप टीम। सो ते तेवढंच ताकदीने तेवढीच ती खरी वाटली पाहिजे आणि तरी पण
व्यक्तिमत्व असं वेगळं उठून आलं पाहिजे ऑडियन्समध्ये. त्यामुळे ही जबाबदारी डेफिनेटली आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न माझे चालू आहेत. इनफॅक्ट हा रोल देऊन मी नेहमी म्हणते की स्टार प्रभाने मला माझ्या स्वप्नांना पंख दिले. तर असं आहे ते. निगडीत एक प्रश्न आहे, पण मी तुला महेश सरांना काय प्रश्न विचारला हाच एक मोठा माझ्यासाठी प्रश्न आहे. कारण ऍक्टिंग असो, डायरेक्शन असो, सगळं, आणि आता आपण मालिका ज्या आहेत त्या प्रोड्यूस करतो आहे, तर मग कसं काय सुचलं, कधी वाटलं की आपण सगळं करतो आणि असं करता करता आपण मालिका या क्षेत्रामध्ये यावं, निर्मिती करावी आणि नवीन लोकांना संधी द्यावी? नाही, मालिका क्षेत्रामध्ये मी खूप वर्षापूर्वीच एंटर झालेलं, म्हणजे स्टार मध्येच माझं पहिलं मन उधाण वारायची नक्कीच होती सिरियल मध्ये. त्यानंतर मी स्टारसाठी आणखीन एक शो केला होता, अनोळखी दिशा म्हणून, नारायण ढारपांच्या कथांवर आधारित. तो फार एक वेगळा प्रयोग होता आणि स्टार इज नोन फॉर दिस. स्टार ऑलवेज काहीतरी वेगवेगळ्या कॉन्सेप्ट. आणि जेव्हा मला कळलं की जयेश पाटील आता स्टारमध्ये झालेले आहेत, तेव्हा माझ्या डोक्यात खूप वर्षापासून एक कल्पना होती का एक फिमेल प्रोटॅगॉनिस्ट जर एक वकील असेल, कारण आजपर्यंत फिमेल लॉयर अशी एक प्रोटॅगॉनिस्ट म्हणून पोर्ट्रे झाली नव्हती. बरोबर. आणि मला असं वाटलं माझी ही एक आउट ऑफ द बॉक्स आयडिया आहे आणि एक आउट ऑफ द बॉक्स आयडियाला दाद देणारा माणूस आहे म्हणजे जयेश पाटील. कारण जयेश पाटील यांच्याबरोबर काम करायची माझी आधीपासून खूप इच्छा होती आणि आय रिअली एन्जॉयड वर्किंग विथ हिम ऑन दिस शो. कारण ह्या शोला त्यांच्याकडून जो मला फीडबॅक मिळाला, म्हणजे माझा कॉन्सेप्ट, माझा एक थॉट प्रोसेस, त्याच्यामुळे त्यांची जी एक रायटर म्हणून भर पडली. त्यामुळे आमची प्रगती राजवाडे ही आमची मेन प्रोटॅगॉनिस्ट आहे, ती अशी खणखणीत उभी राहिली. मी तेच म्हणतो की जेव्हा आपण कास्टिंग करत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या होत्या की आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे स्टार प्रवाहाच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हो, कारण बेसिकली ही कॅरेक्टरच जी प्रगती राजवाडे माझी कॅरेक्टर आहे, ती कॅरेक्टर इतकी स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं असेल की मराठी सिरियल्स मध्ये स्त्री ही नेहमी ऑलवेज शोषित दाखवलेली आहे, ती ऑलवेज सफर होते. ही आम्हाला तेव्हा सांगण्यात यायचं का द प्रोटॅगॉनिस्ट मस्ट सफर, शी मस्ट क्राय, द ऑडियन्स विल लव्ह इट. शो सोडून दिले माझी जागाच नाही सर. स्टार केम अप विथ दिस कॉन्सेप्ट ऑफ रेव्होल्युशनायझिंग दिस आयडिया आणि ह्या कॉन्सेप्टला एक स्ट्रॉंग फिमेल प्रोटॅगॉनिस्ट देणं, म्हणजे त्यांची एक आणखीन एक शो आहे रुंजी म्हणून, पण ती किती स्ट्रॉंग प्रोटॅगॉनिस्ट नव्यानेच सुरू झालेला आहे. स्टारचं एक ओळख आता अशी म्हटली पाहिजे का एक स्ट्रॉंग फिमेल प्रोटॅगॉनिस्ट, म्हणजे फिमेल शोषित राहण्याचा दिवस संपले. स्टार इज हिअर विथ दिस काइंड ऑफ शोज. आणि म्हणूनच ही एक कॅरेक्टर माझ्या डोक्यात जी होती ती कॅरेक्टर इतकी स्ट्रॉंग होती, तर ती जयेशने लगेच त्यांना ती आवडली, पिक्ड इट अप अँड देन वी स्टार्टेड वर्क ऑन इट. आणि मग कास्टिंग करणं फार महत्वाचं होतं. त्यासाठी आम्ही भरपूर ऑडिशन घेतल्या. एक दिवस जर जयेश मला म्हटलं महेश यू कांट कास्ट दिस तर आय कांट पुट दिस ऑन एअर. जय सर, आपण मनापासून बरेच ऐकतो जयेश आलं तर बरेच बदलाव झाले, स्वप्नांना पंख नव्हे, हा त्याची एक आपली आपण म्हणून टॅगलाईनच आहे स्टार प्रवाहाची. बरेच शोज ऑन एअर सुरू आहेत आणि आपण प्रत्येकांना मेसेज देतो आहे तोच जो आपल्याला द्यायचा आहे आणि आपण बरेच चेंजेस त्याच्यात वेळेनुसार करतो आहे. तर पुढे आपल्या डोक्यात काय सुरू आहे की आता आपण एका लेवलवर आलो आहे, आपलं सगळं काही सुरळीत सुरू आहे, पुढे काय? कारण जसं तुम्ही आले बरेच चेंजेस झाले, लोगो पासून तर सगळंच काही बदललं, तर पुढे काय? नाही, बदल जो आहे मला ताबडतोब बदल अपेक्षित नाही आहे. बरोबर, मला असं वाटतं की तो त्याला वेळ लागेल, परंतु माझी विचारसरणी पक्की आहे. माझं असं म्हणणं आहे किंवा स्टार प्रवाहाचं रात्र म्हणणं आहे की एक स्त्री जी आहे ती एक घर बदलू शकते. एक घर बदललं तर एक कुटुंब बदलू शकतं, एक कुटुंब बदललं तर समाज बदलू शकतो आणि जर समाज बदलला तर अख्खी संस्कृती बदलू शकते. मला असं वाटतं की महेशजींचं जयस्तुते किंवा त्या लक्ष यासारखे जे आमच्या मालिका आहेत त्याच्या अन्वये आम्ही एक वेगळा प्रवाह आता सुरू केलाय. त्या प्रवाहाचं जे डेस्टिनेशन आहे, आमचं उद्दिष्ट आहे, ते कुठेतरी मूलभूत सामाजिक परिवर्तन. बरोबर. मनोरंजनाच्या क्षेत्राला नेहमी थोडंसं बाजूला सारलं जातं, त्याला म्हटलं जातं की त्याला साहित्यिक मूल्य नसतात, कुठेतरी सवंगपणा त्याच्याशी निगडीत असतो. तो सवंगपणाचा शिक्का कुठेतरी पुसून टाकावा आणि प्रेक्षकांना एक व्यासपीठ मिळवून द्यावं की जिथे त्यांची स्वप्न, त्यांच्या आशा आकांक्षा या सगळ्या ज्या आहेत त्याच्यासाठी त्यांना उत्तरं मिळतील. प्रश्न खूप असतात, आपण प्रश्न मालिकांच्या द्वारे दाखवतो, न्यूज चॅनलवरून तुम्ही पण खूप छान प्रकारे दाखवत असतात. मला असं वाटतं की आता वेळ आली आहे की लोकांना पण सोल्युशन देणं गरजेचं आहे. बरोबर. विशेषतः तरुण पिढीला. सो तरुण पिढीला त्यांना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ही स्टार प्रवाहाच्या व्यासपीठावरती मिळतील. महेश सर कदाचित माझ्याशी संवाद असतील की मराठी नेहमी कंटेंटवर खूप भर देतो, टीआरपी वगैरे सारख्या गोष्टींमध्ये आपण धावत नाही, आपण क्वालिटी मटेरियल देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही एखादा कॉन्सेप्ट तुमच्या समोर येते, एखादी गोष्ट तुमच्या समोर येते, तर काय बघता काय तुम्ही त्याच्यात? म्हणजे बेसिकली जसं सांगितलं सरांनी की जयस्तुते घेऊन आलेला ही गोष्ट जाम आवडली, तर तेव्हा तुम्ही कॉन्टेंट मध्ये काय बघता? कंटेंट मध्ये मी एक तर सशक्त कथा पाहतो आणि व्यक्तिरेखा पाहतो आणि
माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की पांढऱ्या घोड्यावरती बसून एक राजकुमार येईल आणि मला सर्व सुख सुविधा देईल अशी जी एक मुलींची स्वप्न असेल ती आता नाही उरली. बरोबर, अगदी बरोबर आहे. त्याच्याऐवजी तो स्वतः घोडा विकत आणतील, स्वतः घोड्यावरती बसतील. तर मला माझा पहिला जो पॅरामीटर असतो की अशा प्रकारची व्यक्तिरेखा कुठल्या कथेत येते का. त्यामुळे ज्यावेळेस सोहम प्रोडक्शननी किंवा प्रवाहाच्या टीमने ज्यावेळेस रेणुका राठोडचं व्यक्तिरेखा बनवली किंवा महेशजी ज्यावेळेस प्रगती राजवाडीची व्यक्तिरेखा घेऊन आली, या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की त्या स्वयंभू स्त्रिया आहेत. त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं आहेत, त्यांच्याकडे एक विजन आहे आणि त्या फिअरलेस आहेत. आज मला असं वाटतं की स्त्री जितकी फिअरलेस होईल तितकं आपल्या समाजासाठी ते अतिशय पूरक ठरेल. नक्कीच. एक स्त्री बदलली की घर बदलते. म्हटलं श्वेताला मी प्रश्न विचारायला, जसं की तू म्हटलं की स्टार प्रवाहाने तुला स्वप्नांना नवं पंख दिले. लहानपणी कधी विचार केला होता तू कॉप वगैरे होशील म्हणून? नाही, मी ऍक्ट्रेस होऊन याचाही मी विचार केला नव्हता आणि कॉप होईन त्याहून येणे, पण इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू, कारण इतके रोल्स ह्याच्या आधी केलेले आहेत. पण एक कॉप आणि सिरियस कॉप हा रोल मला करायचाच होता. म्हणजे इन्स्पेक्टरच्या भूमिका याच्या आधी केल्या होत्या पण त्या सगळ्या कॉमेडी जॉनर मध्ये गेल्या, पण स्ट्रिक्ट कॉप मला करायचीच होती. सो आय थिंक की तो रोल मला मिळाला फायनली. इट्स म्हणून मी म्हणाले की खरंच म्हणजे जयेश पाटील स्टार प्रमाणे मला माझ्या स्वप्नांना पंख दिलेले. जेव्हा रोल ऑफर झाला, होमवर्क करायची पाहिली, अभ्यास करायची पाहिली, तेव्हा तुझ्या डोक्यात काय आलं? म्हणजे सगळ्यात पहिले कोणाला तरी तू ऍडमायर केला असेल, कोणीतरी तुझ्या लक्षात आलं असेल की बॉस असं व्हायला पाहिजे, हे कॅरेक्टर असं केलं पाहिजे, म्हणजे असं प्राणी आहे. हो, मीरा बोरवणकर, अशोक कामटे हे साताऱ्यात खूप वर्ष ह्यांची पोस्टिंग होती, त्यामुळे लहान होते मी त्यावेळेला, पण त्यांना खूप पार्टीजना बघितलेलं आहे किंवा बऱ्याच गेट टुगेदर्सना भेटले होते. तर त्यावेळेला हा सिरियसनेस असायचा, पण मीरा त्यांना बघून नेहमी असं वाटायचं असं काहीतरी ह्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे, ही अशी पर्सनॅलिटी असायला पाहिजे, असं काहीतरी असायला हवं. त्यामुळे ते नेहमी कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं कायम. आणि ऍक्ट्रेस झाल्यानंतर तर मला हा रोल डेफिनेटली करायचाच होता, की कॉप हे करायचंच होतं. नक्कीच. मी बरेच प्रश्न विचारणार, माझ्याकडे एवढी लांब यादी आहे, पण सध्या काही नागपूरचे कॉलर्स आहेत आमच्या बरोबर जे तुमच्याशी थेट प्रश्न विचारते. नागपूर कोणाचा कॉल आहे आपण बघा आणि कोणासाठी प्रश्न आहे महत्वाचा म्हणजे तो आपण ते बघूया. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? मी किसनलाल अग्रवाल बोलतोय. सर, कोणासाठी प्रश्न आहे तुमचा किसनजी? महेश कोठारे साहेबांचे. बिलकुल विचारू शकता तुम्ही. प्रश्न समोर आहे, तुम्ही विचारा त्यांना प्रश्न. हॅलो. नमस्कार, बोला. हा, कोठारे जी. हा, राम जी. नमस्कार, राम राम. हाजी, तुमची दोस्ती पिक्चर पाहिली होती. दोस्तीमध्ये मी नव्हतो. ती सुरुवातीची दोस्ती नाही, छोटा भाई. कोई जब राहना पाय वगैरे गाणं आहे तुमच्या. कुठचं? हॅलो, कुठचं गाणं? किसनजी, काय प्रश्न काय आहे तुमचा? थोडा एकदा प्रश्न विचारा तुमचा, मग आपण उत्तर घेऊया त्याचं. प्रश्न हेच आहे की तुम्ही जे रोल केलं होतं त्याबद्दल तुम्हाला खूप दिलगिराव मी तुमचा, आणि तुमचा पिक्चर पाहूनच मी आपल्या जीवनात ते तसंच एक प्रयास करून आलो. मला खूप आवडलं तुमचा रोल. अच्छा अच्छा, थँक्यू व्हेरी मच. असे बरेच कॉल येतील महेश सर, कारण मी म्हटलं जेव्हा मी एवढा होतो तेव्हापासून बघतोय तर तुम्ही अजूनही ते डॅशिंग तेच महत्वाचे, आणि म्हणूनच ते आजही नेहमी हसत असतात, लोकांना हसत असतात, काही ना काही देत असतात, एंटरटेनमेंट करत असतात. मी हेच प्रश्न विचारले महेश सर की जे सुद्धा आपण करतोय तर सब्जेक्ट आपल्याला दर एपिसोडला नवीन द्यावं लागतं, प्रत्येक वेळेस नवीन करत. हा एक खूपच चॅलेंजिंग जॉब म्हणजे भयानक चॅलेंजिंग आहे. म्हणजे इट इज रिअली, हे चॅलेंज जयेशने ऍक्च्युली स्वीकारलेलं होतं, कारण टू हॅव फेथ इन मी का मी हे डिलिव्हर करू शकेन. आणि 1 hour थ्राईस वीक, म्हणजे दर सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 10 ते 11 आपला शो असतो, आणि प्रत्येक शो मध्ये एक नवीन कथानक असते, त्याच्यात नवीन कास्टिंग असते, बरोबर, नवीन लोकेशन्स असतात, आणि त्याचं शूटिंग म्हणजे आठवड्याला 3 एपिसोड 1 तासाचे, म्हणजे जवळजवळ 6 एपिसोडच झाले, पण वेगवेगळे त्याच्यात कास्टिंग असल्यामुळे इट हॅज बिकम मोर डिफिकल्ट. पण आतापर्यंत तरी मी आय थिंक शिवधनुष्य त्यांनी केलं, कारण ते खरंच फार कठीण आहे. आणि दर्जा जयस्तुते मालिकेतील कथानकाचा दर्जा आणि त्याच्यामध्ये महेशजींचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली हा कुठल्याही भाषेतल्या कुठल्याही शोपेक्षा आज जयस्तुते ही मालिका जी आहे, इट इज मेकिंग एन इम्पॅक्ट. मी हेच विचारेल की स्टार प्रवाह